नमस्कार. आता आपण पाहत आहोत मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील शाळा. आज या शाळेचा शतकोत्सव महोत्सव सुरू आहे. 28 मे 1873 ही शाळेची बांधणी तसेच स्थापना झाली. मंडणगड तालुक्यातील पालवणी येथील जिल्हा परिषद शेती शाळेचा 150वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्तानं एक वेगळंच भारलेलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. 1873 ह्या शाळेची निर्मिती झाली आणि आज रोजी तिला 150 वर्ष पूर्ण झाली. आज तालुक्यात ही एकमेव शाळा. कोकण कृषी विद्यापीठ हे नंतर त्यांची स्थापना झाली, परंतु ब्रिटिश काळामध्ये ह्या शेतीची निर्माण झाली. इथले विद्यार्थी शेती भाजीपाला हा निर्मिती करायचे आणि आज हा कार्यक्रम करण्याचा हेतू म्हणजे शाळेला 150 वर्ष आणि हा जनतेसमोर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून पोचली पाहिजे की पालवणी हे शिक्षणाचं माहेरघर आहे. त्यावेळची भौगोलिक परिस्थिती इथली अतिशय चांगली होती. पाण्याची सोय होती, लाईटीची सोय होती, विद्यार्थ्यांना भोजन वगैरे देण्याची व्यवस्था होती आणि ते जिल्हा परिषदेचं बोर्डिंग होतं या शाळेला जोडून. ते 50 विद्यार्थी या ठिकाणी जेवण करून शिकत होते. श्रमजीवी लोक, जास्त कष्ट करणारे लोक ह्या परिसरात आहेत आणि या ठिकाणी पालवणी या शाळेमध्ये शिक्षण चांगल्या प्रकारे मिळतं हा दृष्टिकोन ठेवून तालुक्यातले बहुतांशी विद्यार्थी या विद्यालयात तिथं शिकायला यायचे. पटसंख्या आता इथले जे आहेत हे स्थलांतर जास्त होते. मुंबई पुणे जवळ असल्यामुळे इथले लोक नोकरीच्या शोधार्थ तिकडे जात आहेत. परंतु आमचे पण आता इथं ज्या योजना ज्या आहेत, सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या म्हणजे लोकांकडे आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशा पोचतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणून असे जे कार्यक्रम आहेत आणि ठिकठिकाणी आम्ही मेळावा घेऊन हे सांगतो आहोत की बा ह्या अशा योजना आहेत, तुम्ही इथे राहून स्वतःचं उपजीविका करू शकता. अशा प्रकारे आमचं जे मार्गदर्शन आहे ते नेहमी आमचं चालूच असतं. ते अशी चर्चा होताना एक विषय निघाला की विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल. तर ती पटसंख्या वाढवणं हे जरी अवघड होत असलं तरी आज आपण त्या पालवणी हायस्कूलचा जर विचार केला तर या हायस्कूलमध्ये आज गेली 8 वर्ष 100% निकाल लागतो आहे आणि हा निकालाचा दर्जा आहे. तो दर्जा मात्र इतका चांगला आहे की पास होणारे विद्यार्थी साधारणतः 90%च्या वर असतात. आणि असं शैक्षणिक वातावरणात मुलांना तयार करणं हे खरं आजच्या महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांनी दृढ निर्धार करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.